आज 11 ऑक्टोबर 2020. आज दिवसभरामध्ये ज्या महत्त्वाच्या घडामोडी झालेल्या आहे त्यामध्ये काही शिक्षक आमदार महोदयांचे जे स्वीय सहाय्यक आहे यांच्याकडून एक पोस्टर जे आहे ते जारी करण्यात आलेलं आहे. आणि या पोस्टरमध्ये 14 तारखेऐवजी 14 आणि पुन्हा ती तारीख वाढवून 30-31 तारखेला पुन्हा इतिहास घडेल असं हे जे पोस्टर आहे ते आज दिवसभर विविध माध्यमांमध्ये हे फिरत होतं. आणि त्यावरती ज्या प्रतिक्रिया आलेल्या आहे त्यामध्ये प्रामुख्याने यावरती कुणीही विश्वास जो आहे तो ठेवू नये असं देखील शिक्षकांचं जे मत होतं ते त्यांनी व्यक्त केलेलं होतं. त्याच्यामुळं आता नेमकी 14 तारखेला इतिहास घडणार की 30 तारखेला इतिहास घडणार हे त्या काळामध्येच समजणार आहे. कारण याआधी देखील अशा प्रकारच्या बातम्या ज्या खोट्या बातम्या आहे त्या प्रसिद्ध विविध शिक्षक आमदार महोदयांकडून झालेल्या होत्या. त्यामुळे शिक्षकांना अनुभव आहे. हे जे प्रसिद्ध पत्रक आहे ते प्रसिद्ध विविध माध्यमांवरती स्वीय सहाय्यक यांच्याकडून प्रसिद्ध करण्यात आलेलं होतं, परंतु त्यावरती कोणत्याही पद्धतीने प्रतिक्रिया ज्या आहे त्या शिक्षकांनी दिलेल्या नव्हत्या. याच्या मागचं प्रमुख कारण एवढंच की लांडगा आला रे लांडगा आला ज्या पद्धतीने आता परिस्थिती निर्माण झालेली आहे तीच परिस्थिती शिक्षक आमदार महोदय यांची आता सध्या जी शिक्षक आमदारकी आल्या असल्यामुळे यांना वाटत आहे की आपण शिक्षकांना प्रलोभन दाखवल्यामुळे आपल्याला मतदान होऊ शकतं. परंतु आता शिक्षक देखील हुशार झालेले आहे. त्याचसोबत येणाऱ्या बुधवारी मंत्रिमंडळ बैठकीमध्ये निर्णय होणार का की पुन्हा घात होणार हे मात्र बुधवारीच आता स्पष्ट होणार आहे. काही शिक्षक आमदारांनी या संदर्भात परिपत्रक शिक्षकांकरिता जारी केलेलं होतं. काही प्रसिद्ध पत्र जे आहे विविध माध्यमांमध्ये जारी केलेले होते आणि त्यामध्ये सांगितलेलं होतं का शिक्षण विभागापर्यंत अर्थ विभागाकडून शिक्षण विभागापर्यंत सर्व कागदपत्र हे आलेले आहे. आणि लवकरच मागच्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये शिक्षण मंत्री नसल्यामुळे फक्त हा निर्णय राहिलेला होता. परंतु आता हे खरं की खोटं हे त्या बुधवारी जर मंत्रिमंडळ बैठक झाली तर त्यामध्ये जे याआधीच्या शिक्षक आमदार महोदयांनी प्रसिद्ध पत्रक जारी केलेलं होतं त्याच्यावरती शिक्कामोर्तब होईल की हा जो निर्णय जर झाला बुधवारी तर ते खरं, परंतु जर निर्णय झाला नाही तर मात्र खोटं असा जो विश्वास आहे तो शिक्षक आमदारांवरून हळूहळू आता उडत चाललेला आहे. आणि त्यामुळे शिक्षक आमदारकी देखील काही शिक्षक आमदार महोदयांना ही खूप जड जाण्याचे चिन्ह जे आहे ते सध्या दिसत आहे.